मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण पुढे यायचंय. खरं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधील बेहंडी आहे 1 नंबर आणि यांचं आगमन होत आहे त्या जिया शंकर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जिया शंकरचं जरा आवाज आणि जोरदार टाळ झाला पाहिजे जिया शंकरसाठी. सर्वांनी प्रतिष्ठानच्या या दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. जिला बघण्यासाठी आपण एवढी गर्दी केलेली आहे. मी पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारतीये, आपली जिया कशी दिसतीये? रितेश देशमुखांचाच डायलॉग आहे, लय भारी. सगळ्यांचा हात आता असा वरती येईल आणि सगळ्यांनी एक साथ लय भारी म्हणायचं. ओके चालेल? सो मला सांगा, आपली एवढी सुंदर जिया कशी दिसतीये? वन्स मोर. आवाज काही वाटत नाहीये ना? थोडस कमी वाटतोय ना? आपली जिया कशी दिसतीये आणि तिला बघून तुम्हाला कसं वाटतंय? एवढी सुंदर, खरं तर वर्ल्ड फेम, जिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय, अशी जिया शंकर सुप्रसिद्ध अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार आणि आपण तिचं या ठिकाणी स्वागत करूयात. टाळ्यांचा आवाज आणि कडकडाट जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी तिच्या हातात माईक देणार नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सो तिला बघण्यासाठी आपण एवढी सगळी गर्दी जमावलेली आहे. सगळे तिला बघून खुश आहात आणि तिच्यासाठी मी एक छोटीशी शायरी लिहिली आहे. तुम्ही सगळ्यांनी वावा बोलायचंय. चालेल? चालेल? ओके. हाँ. सितारों की दुनिया की तू है एक चांदनी. वावा तो कीजिए. वाह वाह. सितारों की दुनिया की तू है एक चांदनी, तेरी मुस्कान में है मोहब्बत की कहानी. वाह वाह. जिया तेरी खूबसूरती और अदाएं जीत लेती है हम सबका दिल. क्या बात है. वाह. आता जोर. आणि जिया, तुला इथे भोसरी मध्ये येऊन आमच्या सगळ्या भोसरी वासियांना भेटून कसं वाटतंय? कसे आहात सगळे? आय होप मी जास्त वेट तर नाही करायला लागला ना सगळ्यांना? नाही ना? ते फूल माझ्यासाठी आहे. माझा आवाज एकदम मस्त आहे, लय भारी. मग मी काय प्रोफेशन चुकीचं चूज केलं का? सिंगर बनायला हवं होतं ना, सगळ्यांसाठी गाणं पण गायलं असतं इथे. थँक्यू. पण कसे आहात सगळे? हाऊ इज द जोश? मला तुमचा आवाज नाही येत आहे. मी सगळ्यांना बघू शकते. मी तिथे एकदम लास्ट मध्ये जे आहेत ना, मी त्यांना पण बघू शकते. येल्लो कुर्ता, मी तुम्हाला सगळ्यांना बघू शकते. त्याच्यामुळे मला सगळ्यांचे हात बघायचे, तर सगळ्यांचा आवाज ऐकायचा. हॅलो, हाय. आय थिंक माझं हे 3रं किंवा 4थं वर्ष आहे जे मी येते इथे दरवर्षी दहीहंडीसाठी, आणि आजही एक्साइटमेंट तेवढीच आहे. त्याच्यामुळे
थँक्यू मला दरवर्षी इथे बोलवण्यासाठी. मी तुम्हाला सगळ्यांना थोडंसं वेळ तर नाही लावला ना. थँक्यू गायज. हॅपी जन्माष्टमी. आणि अजूनही मी आहेच इथे, तर तुम्ही सगळे एन्जॉय करा. आता वेड फेमने जिने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय, असा एक वेड मधला छोटासा डायलॉग घेऊयात आपण. ओके, आता इथे सत्ता तर दिसत नाही, पण मला वाटतं तो सत्ता चालेल का तुला? गुलाबाचं फूल घेऊन आलंय थोड्या वेळासाठी. तुझं नाव काय आहे? माईक तिथे खाली जाऊ शकतो का? एक मिनिट ताई, या ठिकाणी साऊंडवर एक जरा विजा निर्माण झालेली आहे, तिथं जळतंय, जरा पहा पटकन. साऊंडच्या बाजूला या. थोडस स्टेजवरची मंडळी साईडला येऊ शकते. स्टेजवरची जी मंडळी आहे थोडीशी साईडला या प्लीज. विझवा पटकन. स्टेजवर समोरची जी मंडळी उभा आहे त्यांनी कृपया पाठीमागे सरकायचं आहे थोडस. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके झालेला आहे, धन्यवाद. माईक खाली जाऊ शकतो हा? का? माईक खाली जाऊ शकतो? खाली एक नाही, खाली नाही जाणार. सलामी एक आपला तो छोटासा सत्य आहे ना, त्याला माईक द्या ना प्लीज. एक छोटासा डायलॉग आपण त्याच्याकडून म्हणून घेऊया. माईक जाऊ शकतो खाली? समोर आहे थोडस. झालं विजलं. अजून एक माईक. दोनच आहेत का? फक्त दोनच माईक आहेत? हा हा, आपल्या या भोसरीच्या सत्तासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्यात. हॅलो. आता जियाला तर पुढचा डायलॉग माहित आहे, मी सांगेल ते बोलायचंय फक्त. डायलॉग नाही येत मला. वेड मधला डायलॉग आहे, वेड मधला. पिक्चर नाही पाहिली मग. आय हॅव फॉलोड यू इन बिग बॉस. आवाज नाही येत आहे तुझा. आय हॅव फॉलोड यू इन युअर जर्नी. सो आय एम युअर डाय हार्ट फॅन. थँक्यू. घाबरलायस का जरा? घाबरून नर्वस. फक्त मी आता काय बोलते ना ते फक्त बोलायचंय. Okay. जरा थोडस आवाज होऊन जाऊ देत ना सत्यासाठी द्या. येस येस. अच्छा चल, तू बोललास तू माझा फॅन आहे राईट? येस येस. आता तुम्ही पॅरिसला जाऊन आले राईट रिसेंटली? हा, पॅरिसला जाऊन आले तुम्ही रिसेंटली? पॅरिस? आय वॉज जस्ट स्टोरी. कालच तुम्ही लँड झाला आय गेस. नाही, मी कुठे कुठे जात असते. Okay, yes, yes. आता मी जे बोलेन तो एक वेडचा डायलॉग आहे, ओके ओके. तो तू रिपीट करशील. हो हो नक्की. मग तू नाही केला तर मग सगळे करतील. हा? नाही मी 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 नक्की नक्की. मी जे तुझ्यावर करतो मी जे तुझ्यावर करतो ते प्रेम नाही, ते प्रेम नाही, वेड आहे. वेड आहे. दिस इज फॉर यू. थँक्यू. जे मी करतो त्याला वेळ म्हणतात. वा, हॅलो मॅडम. सो सगळ्यांनी एकदा जियासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि आपल्या सोबत ती आहेच. आपण जे आता आलेले आहेत गोविंदा पथक, त्यांची सलामी घेऊयात आधी. आणि जिया आपल्या सोबत बराच वेळ आहे, आपल्या सगळ्यांशी छान गप्पा मारणार आहे. चला आलेले गोविंदा पथक पथक चला. सलामीसाठी सज्ज व्हा. थोडासा आवाज क्लिअर करा. आणि चला आलेले पथक त्यांचं स्वागत आहे. आणि आता विनंती वेळ त्यांना लावलाय तोपर्यंत करू शकता, लावू शकतं. त्यांना सलामी देण्यासाठी स्वर्गीय अभिषेक दादा, स्वर्गीय पैलवान अभिषेक दादा कौदरे आणि स्वर्गीय पैलवान शुभम दादा कौदरे, भीमाशंकर अर्थात राजगुरुनगरचा राजा, खेड तालुक्याचा राजा हे पथक या ठिकाणी आता प्रयत्नशील होत आहे. तदनंतर विजय बजरंग क्रीडा मंडळ महिला पथक, तसेच आई एकविरा गोविंदा पथक यांचे या ठिकाणी आगमन आहे. सर्व पथकांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर शिवराज प्रतिष्ठान मुंबई यांचं आगमन झालंय. सर्व पथकांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आता मनोरंजन असण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत ते भीमाशंकर देवस्थानचं पथक अर्थात शुभम दादा कौदरे आणि अभिषेक दादा कौदरे या प्रतिष्ठानचं पथक या ठिकाणी कार्यरत होत आहे. आपल्याला 2 चान्स असणार आहेत आणि सगळ्यांनी आपल्या सोबत छान परफॉर्म करणार आहे. ती सलामी घ्यायची आहे का आधी आपल्याला? नाही 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 नाही, पहिल्यांदा परफॉर्मन्स घे. दोन पुढे या, थोडस पुढे या. आता सलामी नाही, पहिल्यांदा या ठिकाणी परफॉर्मन्स होईल आणि त्याच्यानंतर जे दहीहंडी पथक या ठिकाणी आलेलं आहे तर दहीहंडी पथक परफॉर्मन्स झाल्याच्या नंतरच सलामी देईल. वेड लावा, वेड. पुढे या ना थोडस.
सो सगळ्यांनी जरा मोबाईल थोड्या वेळासाठी पण टॉर्च काढाल सगळे, टॉर्च काढा आणि तिला छान डान्स लागेल त्यावरती. आणि त्याच्यानंतर जी वेडची स्टेप येईल ना, सगळ्यांनी वेडची स्टेप करणार. टॉर्च ऑन करा सगळे, मोबाईलची टॉर्च ऑन करा. सगळ्यांची टॉर्च ऑन झाली पाहिजे, पाठीमागचे सगळ्यांची टॉर्च ऑन करा. मोबाईल घरी ठेवून आलेत का सगळे? हा ना, म्हणजे जियाला बघण्यासाठी एवढी उत्सुकता होती ना, ते मोबाईलच विसरलेत सगळेजण. टॉर्च काढा. म्युझिक प्लीज. सगळे मोबाईल काढा. सगळ्याजण सगळे वेड लावलंय म्हणजे जरा आणि तिने सांगितलंय की तुम्ही जर डान्स काय केला तर ती नाराज होणार आहे, बरोबर ना? डीजे बोलूच नाही देत. डीजेला नाही पाहिजे की मी बोलू. डीजे प्रफुल, अरे डीजे प्रफुल काय रे, बोलू दे ना मला. अच्छा, जर तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर वेटची स्टेप नाही केली ना तर मी नाही करणार. आता मी 3 वर्ष झाली करते, त्याच्यामुळे ही स्टेप तर सगळ्यांना आलीच पाहिजे. ठीक आहे, तुम्ही नाही केली तर मी नाही करणार. डन. ऐकू नाही येते मला. इकडचेच मागचे झोपले. अरे तिथे मुलं दिसतात मला, ती लोक जोश मध्ये आहेत, सलामी द्यायला जोश मध्ये आहेत. म्युझिक प्लीज. वेळ लावलंय आणि जोरात आवाज वाजवा. काय झालं मला सांग. हे झालं गेलं, लय झालं आता थांब. काय झालं मला सांग. हे झालं गेलं, लय झालं आता थांब. मी तरी तुला छेडलं, मला चिरगळलं, आतमधलं जळलं, तुला कसं नाही कळलं. मन माझं गडबडलं, धक्का बसला, धडधडलं, धडपडलं, वाटून मारून बडबडलं.